नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी आणि कबीर रूममध्ये असतात. तर मृण्मयी म्हणत असते की अरे, तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी भावना आहे ना, मग त्याची पावती माझ्या गालावर दे ना, म्हणजे एक किस माझा घेतो. तेव्हा कबीर हा मृण्मयीचा किस घेण्यासाठी लागतो. तेवढ्यात मृण्मयीच्या मोबाईलवर तिच्या मॉमचा फोन आलेला असतो. तेव्हा कबीर म्हणतो की अगं फोन घे, काहीतरी महत्त्वाचे काम असेल, तुझ्या मॉमचा फोन आहे. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणत असते की आता मला निघावे लागेल आणि कबीर तू काळजी घे. तेव्हा मृण्मयी एक छानसा किस कबीरचा घेते आणि इतकासा वेळ लागतो किस घेण्यासाठी असे कबीरला बोलते. तेव्हा मृण्मयी जाताने कबीरला म्हणते की मी जास्त दिवस तुझ्यापासून लांब नाही राहू शकत. तेव्हा मृण्मयी निघून जाते तर कबीर जी खाली अंगठी पडलेली असते ती उचलतो आणि आपल्या बोटामध्ये घालतो. त्यानंतर इकडे गुंजा तर खूप रडत असते, कारण कबीर तिला थोडंसे सुद्धा चांगली वागणूक देत नसतो. तेव्हा तिला आईची आठवण होते आणि आई, माझा बा तुझ्या समोर नव्हता तरीसुद्धा तू किती प्रेम करायची, आणि माझा नवरोबा माझ्या समोर आहे तरीसुद्धा त्यांना थोडीशी किंमत नाही. त्यांच्या बोलण्याने माझ्या आतड्याला पूर्णपणे गाठी पडून जातात. माझ्या नशिबी फक्त त्यागच लिहिलेला आहे. म्हणून गुंजा आपले डोळे पुसते आणि उठून उभी राहून म्हणते, मी जो काही त्याग आहे तो सहन करील, पण माझ्या नवरोबाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्यासाठी मी काहीसुद्धा करेल, तो त्यागसुद्धा मी सहन करायला तयार आहे. आई, तूच मला सांगायची की लेक एकदा सासरी गेली तर तिचं फक्त हे सासरच तिची वाट असते, आणि आता येथे तर माझ्यासमोर पूर्ण असं काळोखाची वाट लिहिलेली आहे. ती काळोखाची वाट कधी संपतच नाही. म्हणून गुंजा आणखीनच रडू लागते. त्यानंतर इकडे सर्वजण बसलेले असतात तर मधूला गुंजाची आठवण होते आणि गुंजा का दिसत नाही, कुठे गेली असेल असे ती विचारू लागते. तेव्हा विजया सुद्धा म्हणते की हो, गुंजा काही दिसत नाही, कुठे गेली असेल, आणि इतर वेळी धम्माल करताना गुंजा मात्र पुढे असते. तेव्हा कविता म्हणते की हो, तिचं ते कायमचं बोलणं की माझी आई म्हणते आणि मग ती सांगायलाच लागते आणि आपण खुश होऊन ते सर्व ऐकत असतो. तेव्हा अशोक दादा म्हणतात की हो, गावाकडील माणसं ही खूप गोडी असतात. तेव्हा कविता म्हणते की मी थांबा गुंजाला बोलावून आणते, म्हणून ती गुंजाला आवाज देत असते. गुंजा खाली येते. मधू आणि विजय विचारतात की अगं काय, तू कुठे होतीस, काय करत होती? तेव्हा गुंजा म्हणते की ते कपडे सुकत होते आणि ते घेऊन येत होते. तेव्हा लगेच कविता म्हणत असते की येथे आम्ही कबीरच्या लग्नाची जी पत्रिका छापायची ना, त्यामध्ये 4 ओळी प्रत्येकाच्या मनाची कविता करून त्यामध्ये द्यायची आणि त्याच्या चिठ्ठ्या आम्ही लिहितो आणि प्रत्येकाची कविता ही वेगवेगळी असणार. ज्याची कविता ही छान असणार ना, त्याचीच कविता त्या पत्रिकेमध्ये छापली जाणार असे तिला समजावते. तेव्हा लगेच कविता म्हणते की आई, तिला कसे जमणार हे सर्व लिहिण्यासाठी? तेव्हा लगेच सुबोध गंमत करत म्हणतो की माझी कविता ऑलरेडी सुंदरच आहे. तेव्हा रेशीम म्हणते की मग छापायची का पत्रिकामध्ये? तेव्हा लगेच सुबोध म्हणतो की ती ऑलरेडी माझ्या हृदयावर छापली गेलेली आहे. तर कविताला खूप हसू येते. त्यानंतर गुंजा विचारू लागते की आई, मला हे सर्व जमेन की नाही? मधू म्हणते की अगं हुशार आहे तू, तुझ्या अंगामध्ये ती कलासुद्धा आहे आणि तू किती सुंदर गातेस, त्यामुळे तू नक्की हे तुला जमेल आणि एक सुंदर कविता तू खरंच या कागदावर लिहू शकशील. तेव्हा मधू ही गुंजाला कविता लिहिण्यासाठी वही आणि पेन देते. तेव्हा लगेच सर्वजण आपापल्या कविता लिहिण्यामध्ये मग्न असतात. गुंजा ही रडतच ती कविता लिहित असते. सर्वांची कविता लिहून झाल्यानंतर कविता विचारते की झाली का सर्वांची? तेव्हा सर्वजण हो बोलतात. त्यावर कविता म्हणते की प्रत्येकाची कविता लिहून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकून द्या, मी तोपर्यंत भाऊजींना बोलावून आणते, ते सिलेक्ट करतील की कुणाची कविता चांगली आहे ते. आणि गुंजाला म्हणते की तू सुद्धा पटकनी तयारी कर कविता लिहिण्याची. तेव्हा कविता ही कबीरला बाहेर बोलावून आणते. तेव्हा कबीर आल्यानंतर विचारतो की तुमचं नेमकं काय चाललंय? काका म्हणतात की अरे, तुझ्या लग्नाची पत्रिका छापायची आणि त्यामध्ये कुणाची कविता सिलेक्ट करायची, जी कविता तुला आवडेल ती. तेव्हा कबीर म्हणतो की तुमचे काही पण चालते आणि सांगा. तर कविता म्हणत असते की भाऊजी, तुम्हाला जी कविता आवडेल तीच सिलेक्ट करायची. त्यानंतर सुबोध हा प्रत्येकाच्या कविता ज्या लिहिलेल्या असतात ते वाचत असतो. पहिली कविता ही वाचण्यासाठी काकांची येते. काकांनी खूप छान अशी कविता रंगवलेली असते की घरामध्ये आहे लग्नाची ही वरात आणि दारात येते लग्नाची वरात.
म्हणून काकांची कविता काही कुणाला आवडत नाही. त्यानंतर कविता केलेली चिठ्ठी निघते आणि लगेच सुबोध ही कविताची मस्करी करत ती चिठ्ठी वाचत असतो. तेव्हा लगेच कबीर म्हणत असतो की कविता वहिनींचीच ही कविता आपण पत्रिकामध्ये सिलेक्ट करायची. तर विजय म्हणते की नाही कबीर, आम्ही सर्वांनी सुद्धा तुझ्या पत्रिकात छापण्यासाठी कविता लिहिल्या आहे ना, मग सर्वांच्या कविता ह्या वाचल्या गेल्याच पाहिजे. तेव्हा लगेच सुबोध हा तिसरी चिठ्ठी घेतो तर गुंजाचा नंबर लागतो आणि गुंजाने जी कविता केलेली असते तर मधू म्हणते की ती कविता तू नाही वाचायची सुबोध, गुंजा स्वतः वाचेल. कबीर मात्र थबकतो तर गुंजा तिची कविता वाचू लागते की आज नदी प्रवाहात समुद्र आला, ती गोरी तो खरा आणि देव डोंगरोबा आशीर्वादाला, घातला मांडव जाई जुईचा, तुम्ही यावे सोहळ्याला, आशीर्वाद पुढे मागे सोडा रुसव्याला, जाऊ आभाळाच्या पार ज्यांच्या संसाराचा झुला, साहेबा आणि असे गुंजा बोलायला लागते. तर ऋषी म्हणते की अगं पत्रिकात तू साहेबा लिहिणार का, कबीर असे म्हण. तेव्हा गुंजा कबीर आणि मृण्मयी यांच्या लग्नाची ही बेला असे पुढे म्हणते. तर कबीर गुंजाकडेच बघत असतो आणि गुंजा ही कबीरकडे. सर्वजण गुंजाची ती कविता ऐकून मस्त असे टाळ्या वाजवतात आणि खुश होतात. तेव्हा गुंजाची कविता सर्वांना आवडती. तर मधू म्हणते की मग आता पत्रिकामध्ये आपण हीच कविता सिलेक्ट करायची आणि कबीरला विचारते की कबीर तुझा काय निर्णय आहे. तेव्हा कबीर सुद्धा म्हणतो की मला सुद्धा चालेल. कबीर मात्र गुंजाकडे बघत असतो आणि गुंजा रडतच कबीरकडे बघत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कबीर हा काहीतरी आपल्या फाईलमध्ये शोधत असतो आणि गुंजा त्याच्यासाठी चहा घेऊन येत असते. तर बाहेर खूप फटाके वाजत असतात आणि त्या आवाजाने गुंजा इतकी घाबरते आणि जोरात साहेबा असे ओरडते आणि तिच्या हातातील जे काही चहाचा कप वगैरे बशी आहे ती खाली पडते आणि साहेबा तुम्ही ठीक आहात ना असे बोलते. तेव्हा कबीर हा गुंजावर ओरडतो आणि इतकं काय तुला ओरडायची गरज होती, बाहेर फटाके वाजतात, काही बॉम्ब वगैरे नाही फुटला आणि आमच्याकडे दिवाळी ही 10 दिवस असे अगोदरच फटाके वाजवण्यास सुरुवात होते. तेव्हा गुंजा म्हणते की आमच्या डोंगरवाडीमध्ये त्या गुंडांच्या बंदूक आणि तोफा यांचाच आवाज ऐकून मी मोठी झाले. तेव्हा कबीर विचारतो की मग ह्या आवाजाला तू का घाबरलीस. तेव्हा लगेच गुंजा म्हणते की मी माझ्यासाठी नाही पण तुमच्या काळजीपोटी हे सर्व घाबरले. कबीर गुंजाकडे बघत असतो. तेवढ्यात त्या आवाजाने मधुश्री आणि विजय सुद्धा धावत येतात आणि गुंजाला विचारतात की अगं काय झाले, हा कप कसा फुटला. तेव्हा गुंजा म्हणते की आहो तो मोठा आवाज झाला, त्याला घाबरून माझ्या हातातून कपच खाली पडला. तेव्हा विजय म्हणते की आता ह्या सर्व नुकसान भरपाईची सवय आम्हाला झालेली आहे, पण गुंजा काय झाले ते व्यवस्थित सांगशील की नाही. तेव्हा कबीर म्हणतो की काही झाले नाही, बाहेर मुलंही फटाके वाजवतात, त्या आवाजाने गुंजा घाबरली. तेव्हा गुंजा लगेच म्हणते की मला असे वाटले होते की गुंड परत हे साहेबांना पकडण्यासाठी आले की काय. तेव्हा लगेच कबीर म्हणतो की गुंजा प्रत्येक वेळेस पुढे पुढे करायची काही गरज नाही, माझी घरातील माणसं माझी काळजी घेण्यासाठी आहेत. तेव्हा लगेच विजय म्हणते की आता तर काय, आता मृण्मयी सुद्धा या घरामध्ये नवरोबाची काळजी घेण्यासाठी येणार आणि हो की नाही नवरोबा, आणि म्हणून विजय सुद्धा नवरोबा म्हणून कबीरची चेष्टा करत असते. तर कबीर हात जोडून म्हणतो की आता नवरोबा करून माझं जीणं तर मुश्किल करू नका. तेव्हा मधू म्हणते की अरे काल जो प्रकार घडला ना त्यामुळे गुंजाही घाबरली असेल आणि तिचं साहजिकच आहे, तू का तिच्यावर इतका चिडतोस. तेव्हा लगेच विजय म्हणते की नवरोबा समजले का. तर मधुश्री आणि विजया हसतच आतमध्ये जातात आणि गुंजाला ते सर्व आवरून घेण्यासाठी सांगतात. तेव्हा गुंजा ते आवरत असते आणि कबीरकडे बघत असते. कबीर मात्र गुंजाकडे बघून मनात म्हणत असतो की गुंजा तू माझ्याविषयी जी काळजी करते ना ती मला समजते, पण प्रत्येक वेळी ती काळजी करणं कुठेतरी थांबवावेच लागेल, दुसरा पर्याय सुद्धा नाही ना. तेवढ्यात लगेच इकडे मधू आणि विजय ह्या ही सामानाची यादी करत असतात. तेवढ्यात लगेच सर्वेश्वर, माया आणि रोहन आणि मृण्मयी हे आलेले असतात. तर लगेच रोहनला पाहून सर्वजण विचारतात की हा कोण. तेव्हा मधू म्हणते की हा मायाचा भाचा. त्यानंतर सर्वजण आतमध्ये येतात. तर सर्वेश विचारतो की अरे कबीर त्या किडनॅपरबद्दल काही माहिती वगैरे मिळाली का. तेव्हा कबीर म्हणत असतो की माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आपल्याला नक्की न्याय मिळेलच आणि तोपर्यंत मी मागे नाही हटणार. तर सर्वेश्वर खुश होतो. त्यानंतर माया म्हणते की हे सर्व जाऊन द्या, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली असे विचारते. तेव्हा सर्वजण मायेकडे बघत असतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तो रोहन असतो, तो मायेचे आणखीन कान भरत असतो की
कबीर आणि मृण्मयीचं लग्न आणि कविता मात्र त्या गुंजाची, आणि ती कविता ही आपल्या पत्रिकामध्ये सिलेक्ट केली ती कबीरने. नंतर इकडे गुंजा मधुश्रीला म्हणत असते की मला त्या माया मॅडमची खूप भीती वाटते. तर मधू म्हणत असते की जोपर्यंत कबीरचं लग्न होत नाही ना तोपर्यंत गुंजा तुला सुट्टी वगैरे काही मिळणार नाही. तर गुंजा मनात म्हणत असते एकदा की तुमच्या डोसक्यावर तांदूळ पडले की मी माझ्या मार्गाला निघायला मोकळी होईल. म्हणजे गुंजाने हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो अगदी कबीरच्या लग्नाच्या दिवशी. परंतु आता काही होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.